गणेशदत्तगुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांची जी करुणा त्रिपदी आहे त्या करुणा त्रिपदीचा एक वृत्तांत ऐकूया आणि त्यामागचा इतिहास समजून घेऊया। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा समग्र वाङ्मय म्हणजे जणू अद्भुत चमत्कारच आहे। अत्यंत काटेकोरपणे व्याकरण काव्य यांच्या नियमांचा धागा न सोडता प्रतिपादनाच्या विषयातच विविध मंत्रांची चपखल योजना केलेली त्यामध्ये दिसून येते। महाराजांनी रचलेली असंख्य अशी संस्कृत आणि मराठी स्तोत्रे भारतीय वाङ्मयातला अजरामर आणि अलौकिक असा विशेष भाग आहे। त्यांनी रचलेल्या दत्तप्रभूंच्या अष्टोत्तर शतनाम स्तोत्रामध्ये त्यांनी 14 मंत्र अत्यंत खुबीने गुंफलेले आहेत। त्यासाठी त्यांनी अनेक नवीन शब्दही निर्माण केलेले आहेत। अशा प्रकारच्या रचना करण्यासाठी विलक्षण प्रतिभा आणि भाषेवर अभूतपूर्व असे प्रभुत्व लागते, ते महाराजांकडे होते। आणि अशा लोकविलक्षण प्रतिभेची आणि त्या प्रतिभेला धारण करून समग्र जगतामध्ये मिरवण्याची शक्ती केवळ परमपूजनीय टेंबेस्वामी महाराजांमध्ये होती। अर्थात परमपूजनीय महाराज जणू अक्षरशः शब्दांचे सम्राटच होते। परमपूजनीय श्री टेंबेस्वामी महाराजांची एक रचना दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध पावलेली आहे। किंबहुना प्रत्येक दत्तभक्त दररोज ही रचना म्हणतो। त्यांची ही प्रसिद्ध रचना म्हणजे श्री करुणा त्रिपदी होय। या अजरामर करुणा त्रिपदीची खरी जन्मकथा आपणा सर्वांसाठी सादर करीत आहोत। श्री क्षेत्र नरसोबाची वाडी ही दत्तप्रभूंची राजधानी मानली जाते। या स्थानावर भगवान श्रीमद नृसिंह सरस्वती महाराजांचे 12 वर्षे वास्तव्य झाले आहे। त्यांच्या मनोहर पादुका कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्त भक्तांचे हे अतीव प्रेमादराचे स्थान आहे। या वाडीचे नित्यपूजेची व उत्सवाची सर्व पद्धत आणि आचारसंहिता अर्थात नियमावली स्वतः टेंबेस्वामी महाराजांनीच घालून दिलेली आहे। तेथील परिपाठानुसार चातुर्मास्यातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा 2.5 महिन्याचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी वाडीला श्रींची पालखी सोहळा हा असतो। श्री क्षेत्र नरसोबाची वाडी ही दत्तप्रभूंची राजधानी, यामुळे त्याला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे। इसवी सन 1905 मध्ये एके दिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना पुजारी गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून श्रींची उत्सव मूर्ती पालखीतून खाली आली। हा भलताच अपशकुन पाहून सगळे घाबरले। नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीच ही पूर्वसूचना आहे असे जाणून सर्व पुजारी हवालदिल झाले। त्यावेळी परमपूजनीय श्री टेंबेस्वामी महाराज हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे चातुर्मास्यानिमित्त वास्तव्याला होते। तेथे पुजारी मंडळी त्यांना भेटावयास गेली। पुजारी महाराजांना घडलेला प्रसंग सांगतात। पुजारी मंडळींच्या तोंडून ही सर्व हकीकत ऐकल्यावर परमपूजनीय टेंबेस्वामी महाराज ध्यानाला बसतात। ध्यानात श्री दत्तप्रभूंना त्यांनी कारण विचारले असतात त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, तू घालून दिलेल्या नियमांनुसार हे लोक वागत नाहीत, पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात, आम्हालाच तेथे राहायचा कंटाळा आलाय, पंच नेमून परभारे व्यवस्था करावी। ध्यानातून उठल्यावर परमपूजनीय टेंबेस्वामी महाराजांनी पुजाऱ्यांना रोषाने सांगितलं, जर दुर्वर्तन साधून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल तर काय भयंकर परिणाम होईल हे आम्हीही सांगू शकत नाही। या दुर्वर्तनाचा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे श्री परिपाठ देतीलच। तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक, नाहीतर तुम्ही जाणे आणि तुमचा देव जाणे। पुजाऱ्यांनी हातून सोडून आपली चूक मान्य केली। पुजाऱ्यांनी हात जोडून महाराजांना पुन्हा पुन्हा क्षमा मागितली व नीट मागण्याची हमी दिली। त्यावर हुकूम सेवा करण्याची हमी दिल्यावर परमपूजनीय टेंबेस्वामींनी कळवळा येऊन श्री दत्तप्रभूंची प्रार्थना केली। त्याच वेळी त्यांनी या 3 पदांची रचना केली।
त्यांनी या 3 पदांची करुणा त्रिपदी म्हणून रचना केली आणि ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धतही घालून दिली. आजही रोज पालखीच्या 3ऱ्या प्रदक्षिणेला 3 थांब्यांवर ही त्रिपदी म्हटली जाते. करुणा त्रिपदी ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, त्यावर अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतिव भावपूर्ण मंत्रमय रसाळ अशी रचना आहे. यातून श्री स्वामी महाराज भगवान दत्तप्रभूंची विनवणी करत आहे. देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केली तशीच आमच्यावरही करा. आमच्याकडून सेवा निरंतर करवून घ्या. आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हा सर्वांवर करुणेचे कृपा छत्र घाला असे अत्यंत दयार्द्र होऊन भगवंताला टेंबे स्वामी महाराज येथे प्रार्थना करतात. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा